सावरकर नावाला खऱ्या अर्थाने वर आला कारण देशाची प्रगती कशी होती. पाकिस्तानचा नमस्कार मंडळी. तर दिवस होता 28 मे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्व सर्वेश सभागृह येथे सावरकर जयंती सोहळा सुरू होणार होता. साधारणपणे 5 वाजताच्या सुमारास आम्ही येथे पोहोचलो. इथल्या सर्व सावरकर प्रेमी कार्यकर्त्यांनी आमचे मनापासून स्वागत केले. त्यानंतर इथे पुस्तकांची मांडामांड सुरू होती. सावरकर साहित्य जे ठेवलेले होते सवलतीच्या दरात त्याची मांडामांड मी पाहत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामधील सर्व सावरकर प्रेमी महिला इथे उपस्थित होत्या आणि अत्यंत प्रेमाने विचारपूस करणं सुरू होतं त्यांचं सर्वांना. त्यानंतर इथे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची उद्दिष्ट तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्य सांगणारे पत्रक इथे वाटण्यात येत होते. दोन्हीही मुले एकत्र अशीच पहिल्याच कार्यक्रमाला मी आणलेली होती, त्यामुळे त्या दोघांना खूप आनंद वाटत होता. आणि इथे ढोल ताशा पथकसुद्धा सज्ज होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी. थोड्याच वेळात कार्यक्रमाला गर्दी होत होती. इथे लावलेले फलक त्याचे विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच आपले महापुरुष यांच्या व्यतिरिक्त कोणी मोठे नाही, कोणी व्यक्ती मोठी नाही, कोणी संस्था मोठी नाही असे इथे दृश्य होते. त्यामुळे खरंच खूप मनाला आनंद वाटला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या जाई वैशंपायन इथे उपस्थित होत्या आणि थोड्याच वेळात एका सांस्कृतिक नृत्याला इथे सुरुवात झाली आणि गणेशवंदना झाली. आता या कार्यक्रमाचा आपणच आस्वाद घ्या. प्रमुख वक्त्यांचे व्याख्यान सुरू होताना सुदैवाने रेवा झोपली आणि व्यवस्थित मला सर्व व्याख्यान ऐकायला मिळाले. की आयोजक संस्थांची नावं सामान्यपणे असं होतं, आयोजक संस्थांची नावं खूप ठळकपणे दिसतात. आम्ही केलंय, आम्ही आयोजित केलंय, आम्ही कार्यक्रम भरवलाय, तुम्ही या. इथे आज अर्थातच कुठेही तो गाजावाजा आपल्याला दिसत नाही. दिसते अत्यंत महान मंगल अशी वीर सावरकरांची प्रतिमा आणि त्यांच्या पुढे आम्ही कोणीही मोठे नाही हा भाव जो या फलकापासून जागा झालेला आहे त्याचं मला वाटतं इथे विशेष कौतुक व्हायला हवं. कार्यक्रमामध्ये अर्थातच आपण दीपप्रज्वलन करून आता सुरुवात करूया कार्यक्रमाची. मी संस्थेचे जिल्हाध्यक्ष आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांना विनंती करते की मान्यवरांना घेऊन दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं. आणि त्यांनी स्पष्टपणे निर्भीडपणे सांगितलं आम्ही विदेशी कापडांची होळीच करणार आहोत. याचं प्रमाण मोठं असेल आणि आम्ही निर्भयपणे तो संपूर्ण प्रसंग निभावून न्यायला आम्ही तयार आहोत. कारण ही घेतले व्रतन आहे आम्ही अंततेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने उज्जराची वाण आहे गेले तरी हे सगळी अशी ही त्यांची तेजस्वी मूर्ती. आज आपण त्यांना अभिवादन करायला जयंतीनिमित्त अभिवादन करायला सगळे जमलो आहोत. मान्यवरांच्या व्यासपीठावर मगाशीच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांचा आता औपचारिक आदर सत्कार करणार आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निखिल लातूरकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे माननीय महंत श्री सुधीरजी दास यांचा आदर सत्कार करावा. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निखिलजी लातूरकर यांच्या हस्ते आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांचा आदर सत्कार करतो आहोत. धन्यवाद. आपलं कोणाचाही जास्त वेळ येणार नाही. त्यांना आपल्याला बातचीचं आणि महंत काळामध्ये जे मुख्य आहे त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. सावरकर प्रेमींना जय सावरकर. जय सावरकर. आज सावरकर जयंतीमध्ये सावरकरांचं जयघोष व्हायलाच पाहिजे.
सावरकरांचा हा जो जयघोष आहे तो 60 वर्ष त्यांचा आवाज, त्यांचं नाव ते दाबून ठेवलेलं होतं राजकारणी लोकांनी. ते कुठंतरी आज आपल्याला बाहेर पडतंय. सावरकर वारं जे नाच पूर्वेला वाहतंय, सावरकर हे नाव पूर्वेकडे जात आहे. त्यामुळं आजचं एक वातावरण जे आहे ते देशाला ज्याची गरज होती एवढी वर्ष, ज्या नावाची गरज होती, ते नाव जे त्यांनी लक्ष ठेवलं होतं ते जेव्हापासून पाय उतार झाले तेव्हापासून सावरकर नावाला खऱ्या अर्थाने मोहर यायला लागली. देशाची प्रगती कशी होती. पाकिस्तानचा हल्ला कसा सावरकरी विचारांवरच तो हल्ला केला. आता विचारांनुसारच तो हल्ला पकडून लावलेला आहे. सावरकरांनी त्याकडे तुम्ही वाचा, मी काही जास्त बोलणार नाही. बरेच सांगते मी याबद्दलच. आपण कसं तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे, आपल्याकडे अनुभव कसे पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान त्या लढाऊ क्षेत्राचं कसं पाहिजे. अंदमानात जेव्हा त्यांना शिक्षा दिली तेव्हा त्यांनी काय विचार केला होता, हे आपल्या देशाची भिंत एक सुरक्षा भिंत असेल तर अंदमान त्यांनी विचार केला होता. हे जे सगळे विचार त्याच उपयोगी पडतात आणि आपले पंतप्रधान या विचारांना अनुसरूनच आपल्या देशाला पुढे चालवतात आणि आपल्या देशाचं रक्षण करतात. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांकडून त्यांच्याबद्दलचं विचार आपण ऐकणार आहोतच. आजचे प्रमुख पाहुणे माननीय महंत श्री सुधीरजी दास यांचा थोडक्यात परिचय करून घेतो. नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत माननीय श्री सुधीरजी दास, ते काळाराम मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी घराण्याचे वंशज आहेत, 27 वंशज. शिक्षणाने M.Com MBA फायनान्स म्हणजेच वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि वित्तशास्त्रामध्ये व्यवस्थापनाची पदवी त्यांनी घेतलेली आहे. 2003 मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. 2007 मध्ये प्रयागराज महाकुंभ येथे आचार्य महामंडलेश्वर ही अत्यंत मानाची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. घनपाटणी कैलासाचे श्रीकृष्ण शास्त्री गोडसे यांच्याकडे शुक्ल यजुर्वेदाचा संपूर्ण अध्ययन त्यांनी केलेला आहे. महामहोपाध्याय लक्ष्मीकांत दीक्षित नारायण शास्त्री भानोसे यांच्याकडे दशग्रंथांचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. 4 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पूजा सांगितलेली आहे. श्री रामजन्मभूमीचं भूमिपूजन, काशी विश्वनाथ कॉरिडॉरची पूजा, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान आले असताना 10 दिवसांचा प्रधान संकल्प त्यांनी सांगितला आणि श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेलाही ते उपस्थित होते. आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. त्याखेरीज महंतांचे वृत्तपत्रांमध्ये लेख आणि वृत्तवाहिन्यांवरचे चर्चात्मक कार्यक्रमही प्रसिद्ध आहेत. आपण त्यांना वेळोवेळी पाहिलेलं असेल. आमचा अर्जुन आहे आणि त्याच्या बाजूला मी कृष्ण म्हणून बसलोय. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगून 5551 वर्ष झाली. त्याच्या आधी आमचे प्रभू रामचंद्र साधारणतः 9000 वर्षांचा कालखंड पंचवटीमध्ये ज्या वेळेला राहणारे आहे ते ज्या ठिकाणी राहिले त्या पंचवटीमध्ये जी पर्णकुटी होती त्या पर्णकुटीच्या जागी नाशिकचं काळाराम मंदिर उभं आहे. आजचं जे विद्यमान मंदिर आहे हे 5वं आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन आहे. हेमाडपंथी मंदिराची शैली आहे. त्याच्या आधी 5 मंदिरं त्या ठिकाणी झाली आणि प्रभू रामचंद्रांचा जो विग्रह आहे सर्वदेव प्रपन्नास्मे तमास्मे यशया येते अभयम सर्वभूतेषु दधाम येते प्रथमम. उजवा हात छातीशी आहे आणि डावा हात पायापाशी आहे. जो कोणी या पंचवटीमध्ये माझ्या चरणाशी येईल त्याचं रक्षण मी करेल. आणि खर दूषण आणि त्रिशील यांच्या वधाची प्रतिज्ञा प्रभू रामचंद्रांनी केली आणि 1.5 मुहूर्तामध्ये म्हणजे साधारणतः 45 मिनिटांमध्ये प्रभू रामचंद्रांनी 14,000 राक्षसांचा वध केला. वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडामध्ये 144 ते 553 हे जे श्लोक आलेले आहेत त्यात या पंचवटीचं प्रधान वर्णन आपण डोंबिवलीत जरी राहत असतो तरी हा दंडकारण्य विषय गोदावरी हा उत्तरे दिले असा आपण उल्लेख करत असतो. हा संपूर्ण प्रदेश याला अत्यंत ऐतिहासिक पौराणिक धार्मिक असं महत्त्व आहे. मुंबईला देखील प्रभू रामचंद्र बाणगंगेच्या ठिकाणी आले असे उल्लेख आहे. मुंबई देखील प्रभू रामचंद्रांच्या बरेचवर्षांनी उदित झालेली अशी ही संपूर्ण जी पुण्यभूमी, या पुण्यभूमीमध्ये आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जमलेलो आहोत. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, मराठी कवी, लेखक तसेच हिंदू तत्वज्ञ, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी या चळवळीचे ते प्रणेते होते. त्याला उद्देशून आपण सगळे हिंदू शहीद असा एक शब्दप्रयोग करत असतो. त्या शहीद शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आज सांगतो आणि मग माझ्या व्याख्यानाची सुरुवात करतो. सर्वसाधारणपणे इस्लामिक धर्मग्रंथांच्या जर तुम्ही भांडवल घेतला तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की हे जे जग आहे या जगाची विभागणी 2 भागांमध्ये केलेली आहे. एक भाग आहे दारुल इस्लाम आणि दुसरा भाग आहे दारुल अरब. हे मी फार गंभीरपणे सांगतो कारण आता आदरणीय सुधीरदासजींनी आपल्या धर्माबद्दल आणि आपण आपला धर्म कसा जपला पाहिजे, कसा राखला पाहिजे याबद्दल सुंदर विवेचन केलं. पण मी राजकीय भूमिकांमधनं बोलतोय, राष्ट्रीय भूमिकांमधनं बोलतोय. आपल्याला आपण कोण आहोत हे जितकं माहिती असलं पाहिजे तितकंच आपले शत्रू कोण आहेत हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मला तुकाराम महाराजांचं एक फार सुंदर वचन इथे आठवतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकात ते उद्धृत केलं. ते हिंदुत्व नावाच्या निबंधाचा शेवट करताना सावरकरांनी एके ठिकाणी असा उल्लेख केला. ते म्हणाले विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला. आपण जर देवपूजा करतो सोडी त्या देवपूजेच्या ठिकाणी समजा एखादा विंचू आला, विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम. अशा ठिकाणी
शस्त्र हाती घेतलं पाहिजे. विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजाऱ्याचे कामं अधमासी को अधम. म्हणून जितकी आपल्याला आपल्या स्वधर्माची ओळख असणं आवश्यक आहे, तितकीच आजच्या काळात परधर्माची सुद्धा ओळख असणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे सांगितलंय परधर्म भयावह. दुर्दैव आज आहे की आम्ही आम्हाला स्वधर्माची सुद्धा ओळख करून देत नाही, परधर्म करायला बाजूला, म्हणून मी परधर्माकडून स्वधर्माकडे येतो. तर इस्लाममध्ये असं सांगितलं की जगाची विभागणी 2 विभागांमध्ये, एक दारूल इस्लाम आणि दुसरा दारूवर. या जगात जो व्यक्ती त्या इस्लाम धर्मामध्ये जन्म घेतो, त्या व्यक्तीचं आद्य कर्तव्य जर कुठलं असेल तर ते आद्य कर्तव्य आहे की जे दारूल हरम नावाचं जग आहे त्याचं रूपांतर दारूल इस्लाम मध्ये करायचं. तो जन्माला येतो आणि जन्माला आल्यापासून वयाच्या 3-4 वर्षांपासून त्याला मदरसा नावाच्या एका गोष्टीमध्ये पाठवलं जातं आणि तिथे त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या शिक्षणाचा प्रारंभ होतो. त्याच्या अगदी विरुद्ध तुमच्या हिंदू धर्मात जन्माला आलेलं 3-4 वर्षांचं मूल आणि आता मी जे सांगतो इस्लाम धर्मात जन्माला आलेलं 3-4 वर्षांचं मूल याचा विचार करा. आणि ते मूल जेव्हा वाढत जातं त्याला 4थ्या वर्षांपासून शिकवलं जातं. आपण सर्वसाधारणपणे असं लिहितो, ती मंडळी असं लिहितो. त्याला शिकवलं जातं की हे जग म्हणजे दारू आहे, जगाचं दारू इस्लाममध्ये जर तुम्हाला रूपांतर करायचं असेल तर ते रूपांतर करण्यासाठी जी गोष्ट तुम्हाला करावी लागते ती गोष्ट आहे जिहाद. आणि हा जिहाद करून दारू इस्लाममध्ये जगाचं रूपांतर करण्यासाठीचे 2 मार्ग आहेत की जी 200-250 माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. ती सगळी माणसं त्यांच्या दृष्टीने कापर आहेत. आणि मग त्या जगाचं जर दारू इस्लाममध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याचे 2 मार्ग. त्याचा पहिला म्हणजे कापरांना धर्मांतरित करून घेणं, म्हणजे कापरांना एकतर आपला धर्म ओढून घेणं, जे या देशामध्ये 800 वर्ष सातत्यानं सुरू होतं. आणि त्याच्याबद्दल आमच्या रामदास स्वामींनी लिहिले, किती गुजरलेली ब्राह्मणी भ्रष्ट विद्या, किती शांती जालसी भाग विद्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदर आहात ओढून गेल्या, जे 800 वर्ष या देशात सुरू होतं सातत्यानं. आणि त्याचा दुसरा मार्ग असा की जर तुम्ही धर्मांतरित व्हायला तयार नसाल, म्हणजे तलवारीच्या टोकावरती तुम्ही धर्मांतरित होणार नसाल, तर मग तुमची गर्दन छाटायची आणि तुम्हाला जगात संपवायचं, म्हणजे कापरांना धर्मांतरित करून त्यांची संख्या कमी करायची. किंवा त्याचा दुसरा मार्ग असा आहे, कापरांना मारून कापरांची संख्या कमी केली की मग आपली संख्या वाढेल आणि या जगाचं रूपांतर दारूल इस्लाम होईल. पण हे सांगण्याचं कारण असं आहे की हे सगळं करणारा जो आहे, जगाचं रूपांतर दारूल इस्लाम मध्ये करण्यासाठी जो लढतो, जो भांडतो, जो झुंजतो आणि झुंजता ज्याला वीर गती प्राप्त होते त्याला इस्लाम आणि शरीयतनुसार शहीद असं म्हणतात. आणि आपण सगळेजण सर्रास शहीद हा शब्द आपल्या सीमेवरती जी माणसं वीरगती प्राप्त होतात अशांच्या वीरगतीबद्दल वापरत असतो. ती माणसं कुठल्या एका दारूल इस्लामसाठी आपला जीव देतात का? नाही. ती माणसं या जगाचं रूपांतर कुठल्या तरी एकाच धर्मामध्ये व्हावं आणि कुणातरी मारून टाकावं म्हणून देतात का? आपण हिंदू इतके नासमज आहोत असं म्हणून आता माहितीच नाही. आपण सर्रास शहीद हा शब्द वापरतो. अनेक टीव्ही माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा शहीद म्हणतात. शहीद नाही. ती माणसं इस्लामसाठी जग सोडून गेलेली नाही. ती माणसं त्यांच्या देशासाठी, त्यांच्या मातृभूमीसाठी एक जग सोडून गेलेली आहे. त्यामुळे त्यांना शहीद न म्हणता आपण सगळ्यांनी हुतात्मा म्हटलं पाहिजे. हुतात्मा ते हुतात्म्य आहे, ते हुतात्म्याचं प्रतीक आहे म्हणून त्यांना आपण हुतात्मा म्हटलं पाहिजे. आदरणीय सुधीरदासजींनी राहुल गांधींचा उल्लेख केला आणि आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केस तरी दाखल केली. आमच्याकडे लोक येतात आणि व्हॉट्सअपवरचा मेसेज दाखवतो की अहो हे काय आलं, कसं उत्तर द्यायचं. त्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही दुर्दैवाने. पण आता इथून पुढे मी आपल्याला आश्वासन देतो की अशी परिस्थिती येणार आहे या देशामध्ये की गेली 4-5 वर्ष 10 वर्ष काँग्रेसनं सावरकरांना माफीवीर म्हणवण्याचं नॅरेटिव्ह जो पसरवलं असेल, इथून पुढच्या 10 वर्षात राहुल गांधींनी सावरकरांना माफीवीर म्हटल्यामुळं त्याला इतकी माफी मागावी लागेल की इथून पुढचा माफीवीर राहुल गांधी असेल. तो काँग्रेसचा अध्यक्ष किंवा इतर कुठल्या पक्षाचा नेता बाजूला राहिला, माफीवीर राहुल गांधी असा तर आपण पुढे प्रचलित करायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने बदल घडेल. कारण सावरकरांनी सांगितलंय की जशास तसं उत्तर देता आलं पाहिजे. आपण ते कधीच करत नाही. आपण इथे हिंदू म्हणून आज इथे जमलेलो आहोत सगळे. आपण सगळेजण कधीच ते जशाच तसं उत्तर देत नाही. त्यामुळे आपल्यावरती कुठेतरी हालाकीची परिस्थिती ओढवते आणि ते उत्तर द्यायला शिकवणारा माणूस म्हणजे विनायक दामोदर सावरकर आहे. याचं कारण असं की 100 वर्षांपूर्वी या देशामध्ये अशी माणसं होती ज्यांना असं वाटत होतं की मुसलमानांना सोबत घेतल्याशिवाय स्वातंत्र्य लढा लढलाच जाऊ शकत नाही. अशा वेळी सावरकरांसारखा माणूस समोर होतो आणि तो माणूस असं सांगतो, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, आणि माझ्या रस्त्यात जर आडवे आला तर तुम्हाला आडवं पाडून मी माझ्या स्वातंत्र्याचा मार्ग सिद्ध करेन. ही धमक आज आपण शिकली पाहिजे. आम्ही आमच्या घरातल्या मुलीला झुरळ मारायला पण शिकवत नाही. नको असं म्हणतो ना आपण. आणि काय त्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांबद्दल आपण बोलतो, काय करतो, आम्हाला आमचं हिंदुत्व म्हणजे काय माहिती का नाही, ते सांगणार आहे. आज काय सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, काय महत्वाचा प्रसंग आहे तो. आजपासून बरोबर 100 वर्षांपूर्वी विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस 3.5 वर्ष रत्नागिरीच्या त्या जेलमध्ये स्थानबद्ध होता. आणि रत्नागिरीच्या जेलमध्ये जेव्हा सावरकर स्थानबद्ध होते तेव्हा त्या एका तळमजल्यातल्या कोठडीमध्ये बसून सावरकरांना असं वाटलं की आपण काय करावं, आपण हिंदूंना हिंदुत्व म्हणजे काय ते सांगावं. काय गरज पडली होती. आता महाराजांनी सांगितलं आपल्याला हिंदूंचा 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास, त्यांनी एक पदवी उल्लेखली आपल्याकडे. मग 100 वर्षांपूर्वी
ज्या माणसाला 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा झाली आहे, अशा माणसाला असं का वाटतं की आपण पुढे व्हावं आणि एका कालकोठडीमध्ये बसावं आणि हिंदुत्व समजावून सांगायचा काहीतरी एक वेगळाच खटाटोप करावा? काय करत होते? प्रश्न मिळाला पाहिजे आपल्याला. 11 वर्ष ते अंदमानमध्ये होते आणि 11 वर्षांनंतर हे जे सांगितलं जातं ना, सुनीताजी आपल्याला मी सांगतो, हा जो नॅरेटिव्ह पसरवला जातो की माफी मागू सुटल्या का ओढाने त्या विषयाकडे येतो म्हणून तुम्हाला सांगतो काय परिस्थिती घडली आहे समजून घ्या. मी आतापर्यंत 30 ते 35 वेळेला अंदमानला गेलो. आता भाषण संपल्यानंतर रात्रीच्या फ्लाईटने अंदमानला जाणारे आमची 15 ते 35 वयोगटाच्या युवकांची यात्रा आहे. त्या सेल्युलर जेलच्या दारासमोर सावरकर उभे होते आणि दारासमोर जेव्हा ते उभे होते तिथून पुढची 50 वर्षांची शिक्षा त्यांच्यासमोर उभी होती, सामोरी होती आणि तो त्यांचं स्वागत करायला आला त्या सेल्युलर कारागृहाचा कैदी. त्या कैद्यांची राग समोर आलेली होती आणि आता कसा असतोय 50 वर्षांची शिक्षा भोगायला आलेला बॅरिस्टर आणि त्या कैद्यांच्या सगळ्यांचं ते त्यांना बघत त्यांच्यावरती लक्ष ठेवत होता त्या कारागृहाचा प्रमुख प्रशासक डेव्हिड व्हॅली. आणि डेव्हिड व्हॅली सावरकरांकडे तो बघता झाला आणि सावरकरांना असं म्हणाला की मला आता 50 वर्ष तुम्हाला इथे सेल्युलर कारागृहात राहायचं आहे, तुमचा इतिहास तुमची हिस्ट्री मला पूर्ण माहिती आहे, आताच तुम्ही त्या मार्सलीच्या बंदरातून सुटून जाण्याचा आणि उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण आता इथे हे अंदमान आहे, 572 बेट आहे, इथून जर उडी मारून पळून गेला तर आमचं काम सोपं करा. का आमचं काम सोपं करायला? कारण त्या 572 बेटांपैकी आज 2025 साली सुद्धा फक्त 30 ते 35 बेट आहेत जिथे तुमच्या माझ्यासारखी माणसं जाऊ शकतात. 100 वर्षांपूर्वी ब्रिटिश शासन फक्त 3 ते 4 बेटांवरती गेलेलं होतं. त्यातलं प्रमुख बेट पोर्ट ब्लेअर, आता त्याचं नाव श्री विजयपुरम झालेलं आहे. काय सुंदर नाव आहे बघा, श्री विजयपुरम. आता इतक्या वर्षांनंतर त्याचं नाव बदललं. तो म्हणाला ही सगळी जी बेट आहेत ना, इथनं जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आमचं काम सोपं कराल, कारण या बेटांवरती आज सुद्धा नरमांस भक्षक लोक होतात. म्हणजे इथे 50 वर्षात आम्ही तुमच्या जीवाचं जे करणार ते आपोआपच जोडले. सावरकर म्हणजे त्याची भीती मला दाखवू नका. याचं कारण का 50 वर्षांच्या शिक्षेची भीती तुम्ही मला दाखवताय. मला खात्री आहे 50 वर्ष तुमचं सरकार या देशावर राज्यच करू शकणार नाही. त्याचा आधी आमचं श्रेय क्रांतिकारक येतील आणि राष्ट्र स्वतंत्र करतील. आपल्याला सांगतो या आमच्यासोबत 2 वेळा आमचे सच्चिदानंद संजयनाथसारखे क्रांतिकारक आहेत जे अंदमानात आले. एकदा त्यांची मुक्तता झाली, मुक्ततेनंतर पुन्हा ते या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि लढता लढता दुसऱ्यांदा अंदमानात गेले. ही हुतात्म्यांची भूमी आहे. तो राष्ट्रमंत्र त्यांच्या मुखावरती होता वंदे मातरम नावाचा. सुनीताजी वंदे मातरम मला घेऊन 150 वर्ष पूर्ण होतात. हा योग आहे बघा. वंदे मातरम बंकिमचंद्रांनी ज्या भावावस्थेत दिलं ते लिहून आता 150 वर्ष पूर्ण होतात. ते सुद्धा एक निमित्त आहे आणि ते वंदे मातरम त्या सगळ्या उद्योग सावरकरांनी केलेला होता. तर जो माणूस 11 वर्ष त्या अंदमानच्या कालकोठडीमध्ये राहतो आणि 11 वर्षांनंतर सावरकरांची प्रकृती बिघडते आणि हे सांगितलं जातं ना, त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी पत्र लिहिले ते सुटले. माझी इच्छा अशी की तुमच्यापैकी प्रत्येकाच्या समोर जरी एक राहुल गांधी आला तरी त्याच्या थोबाडात त्याला उत्तर देण्याची तयारी तुमची असली पाहिजे. ते ऐका म्हणून सांगतो. मला सांगा, सावरकरांना 1910-11 साली शिक्षा झाली, ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर सर्वसामान्यपणे आताच्या दंड संविधानानुसार, भारतीय दंड संविधानानुसार आता सुद्धा एखाद्या कैद्याला आपण पकडला तर त्या कैद्याला वकील देणं, त्याची ट्रायल कोर्टात चालणं, हे सगळे भारतीय दंड संविधानानुसार कायद्यानुसार होतात. आम्ही कसा आपला बिर्याणी खाऊ घातली. त्या काळात सावरकर जेव्हा अंदमानमध्ये होते तेव्हा ब्रिटिश दंड संविधान, ब्रिटिश कायदा जो होता ना, त्या कायद्याचा 4 वर्ष अभ्यास करून सावरकर लंडनमध्ये अभ्यास करून अंदमानला गेलेले होते. सावरकरांना ब्रिटिश कायदा माहिती होता आणि त्या कायद्याने असं लिहिलेलं होतं, इथे आलेला प्रत्येक कैदी वर्षातनं एक पत्र आम्हाला लिहू शकतो, ज्या पत्राला उत्तर द्यायचं की नाही, ज्या पत्राची मागणी केली आहे ती मागणी मान्य करायची की नाही हे ठरवणं सर्वस्वी आमच्या हातात आहे. तुम्ही सगळे जण ज्यांनी शासकीय कार्यालयांमध्ये काम केलेलं आहे, लीव्ह ऍप्लिकेशन जेव्हा आपण आपल्या बॉसकडे करतो तेव्हा आपली सुट्टी मान्य करायची की नाही हा त्याचा निर्णय असतो. त्याने सांगितलं तर ती सुट्टी मान्य होती, अन्यथा होत नाही. सावरकर एकटे नव्हते, ते तिथल्या सगळ्या कैद्यांना असं म्हणाले की बाबांनो 4 वर्ष मी ब्रिटिश या सगळ्या कायद्याचा अभ्यास केलाय आणि कायद्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या गोष्ट अशी लक्षात आली आहे, जे जे कैदी ब्रिटिशांचे राजबंदीवान आहेत त्यांना वर्षातनं एक पत्र लिहिण्याचा अधिकार आहे आणि एक पत्र त्यांनी लिहावं ब्रिटिशांना की आता तुमच्या कायद्यानुसार, तुमच्या कायद्यात जी सवलत दिलेली आहे ती सवलत आम्हाला द्या आणि आमची इथून मुक्तता करा. 11 साली पहिलं पत्र लिहिलं ब्रिटिशांना. सावरकरांचं पत्र आताच मार्शलिस्ट मधून उडी मारली, इथून सोडलं तर बंद काहीतरी घडतं, बाजूला ठेवा. मला 12 साली लिहिलं म्हणलं पुन्हा पत्र आले नाही, यांना सोडायचं नाही, बाजूला ठेवा. मग 13 साली पत्र आलं नाही सोडत. 14 सालचं पत्र काहीतरी वेगळं दिसलं. तेव्हा यांच्यात काय लिहिलं, सावरकरांनी लिहिलेलं होतं की आता 3 वर्ष पत्र लिहिली आणि असं सांगितलं की तुमचा कायदा, त्याचा मी अभ्यास केला आणि त्या कायद्यानुसार मला सोडा. तुम्ही मला सोडत नाही. ब्रिटिश मध्ये पण पुन्हा पत्र लिहिलं तेव्हा नाही, आता मला सोडत नाही हे मला कळलं. माझ्या सोबतचे जे इतर राजबंदीवान आहेत, जे इतर क्रांतिकारक आहेत, किमान त्यांना तरी सोडा. मग त्यांच्या लक्षात आलं की सावरकर असं म्हणले त्याचा अर्थ त्यांच्या डोक्यात काहीतरी भलताच विचार असला पाहिजे. यांना न सोडता इतरांना सोडा, म्हणजे यांनी त्यांच्या डोक्यात काहीतरी भरवायचं, त्यांना बाहेर पाठवायचं आणि त्यांनी बाहेर काहीतरी वेगळंच करायचं. असं काही घडलं तर ते म्हणत नको, त्यांनाही सोडत नाही. मग 15 साली पुन्हा 30 मागणी आणि मग 16 नंतर 21 पर्यंत त्यांनी पत्रच लिहिलं. मग जर सावरकर माफी मागून सुटले असं समजायचं तर मग 1911च्या पहिल्या पत्रानंतर 1912 साली त्यांना आणायला होतं भारतात. ते आणले का? नाही आणले. याचा अर्थ त्यांनी लिहिलेली सुटकेची पत्रे ती माफीची पत्र नाहीत.
भारतीय कायद्यानुसार आजचा कुठलाही कैदी जशी पत्र लिहू शकतो तशी पत्र राजाकडे दिलेला तो अर्ज आहे, रजेचा अर्ज. आपण रजेचा अर्ज मागताना माफी मागत नाही कोणाची. सावरकरांनी अॅम्नेस्टी म्हटलंय. यात कुठेही माफी हा शब्दच नाही, तरी सुद्धा त्यांच्या पत्रांचा गदारोळ केला जातो. याचं कारण तुम्हाला सांगणार नाही. ते कारण जर समजून घेतलं त्याला उपयोगच नाही. मग ते 21 सालापर्यंत म्हणजे 11 वर्ष झाली आणि 11 वर्ष नाही सोडलं सावरकरांना. आणि नंतर व्हायला असं लागलं की त्यांची प्रकृती बिघडायला लागली, तब्येत खराब व्हायला लागली आणि जवळजवळ सावरकरांचं वजन कमी व्हायला लागलं. त्यांना तिथे त्या कारागृहामध्ये पोटाचे विकार घडायला लागले आणि अशा परिस्थितीत ती बातमी बाहेर फुटली. ती बातमी बाहेर फुटली आणि ती बातमी बाहेर फुटल्यानंतर एकमेव भाऊ सावरकरांचा बाहेर होता, जो मोकळा होता. कारण 2 भावांना अटक झाली होती. सावरकरांचे सगळ्यात थोरले बंधू बाबाराव सावरकर आणि बाळाराव, म्हणजे त्याचे बाळाराव सावरकर होते, ते मोकळे होते. बाबाराव अटकेत होते, तात्याराव अटकेत होते. आणि जेव्हा बाळारावांना ही बातमी कळली तेव्हा त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 70,000 सह्यांची स्वाक्षरी मोहीम राबवली. आता संपूर्ण भारतातून 70,000 सह्या मग ठिकठिकाणी आंदोलन व्हायला लागली की सावरकरांना सोडा. तेव्हा लोकमान्य टिळक 1920 ते जुलैपर्यंत हयात होते आणि टिळकांनी स्वतः ब्रिटिशांना पत्र लिहिलं की या माणसाचं तिकडेच काहीतरी बरोबर झाली आणि तसं जर झालं तर तुमच्या विरुद्ध असंतोष निर्माण होईल. मग ब्रिटिश सरकारला जरा वाटायला लागलं की आता काहीतरी केलं पाहिजे सावरकरांच्या. आणि आपल्याला इथे सांगितलं जातं सातत्याने की त्याची मुक्तदारांनी माफीपत्र लिहून आले. ऐका, हे सगळं घडल्यानंतर मग ब्रिटिशांनी विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं की अंदमानात राहून तब्येत बिघडते ना, अंदमानात राहून प्रकृती खराब होती, तर मग काय करूया, सावरकरांची सुटका नाही, सावरकरांची ट्रान्सफर करूया. आता मोजा, मी तुम्हाला काय सांगतोय ते. 11 वर्ष अंदमानातली, त्याच्यानंतर 6 महिने बरोबर सावरकरांची ट्रान्सफर झाली आणि ट्रान्सफर होऊन सावरकरांना कुठे आणलं तर पश्चिम बंगालमधल्या अलीपूरच्या तुरुंगामध्ये आणलं. 6 महिने ते अलीपूरला होते. अलीपूरहून सावरकरांना काढलं आणि अलीपूरहून सावरकरांना काढल्यानंतर पुन्हा 3.5 वर्ष सावरकरांना रत्नागिरीच्या कारागृहात स्थानबद्ध करून ठेवलं. रत्नागिरीच्या कारागृहात बनलं. अंदमानला गेला असा तर अंदमानला सावरकरांची कोठडी ही वरच्या मजल्यावरती, दुसऱ्या मजल्यावरती आहे आणि त्या दुसऱ्या मजल्याच्या कोठडीच्या अगदी बरोबर समोर फाशी झाली आणि आठवड्यात 2 वेळा 3 जणांना तिथेच फाशी दिली जायची. 750 कोठड्या आहेत त्या सेल्युलर जेलमध्ये. त्या 750 कोठड्यांपैकी एकमेव कोठडी दुसऱ्या मजल्यावरती सावरकरांची आहे, ज्या कोठडीच्या समोर ते फाशी झाले. आणि 735 कोठड्यांपैकी एकमेव कोठडी आहे की जिला 2 दार आहेत. आणि 2 दार अशासाठी आहेत की एक आतलं दार उघडायचं, तो कैदी बाहेर येईल आणि तो बाहेर आल्यानंतर जेव्हा त्या गजांना आपले हात धरून उभा असेल, त्या बाहेरच्या जागेत तो जेव्हा उभा असेल तेव्हा आठवड्यातनं 2 वेळा त्याच्या समोर 3 जणांना फाशी दिली जात असेल. 50 वर्ष सावरकरांचा शारीरिक ताबा ब्रिटिशांनी घेतलेला होता. बरं, आपण फाशीला जाणाऱ्यांच्या अशा गोष्टी ऐकले की चापेकर बंधूंनी हातात भगवद्गीता आणि भगवा ध्वज घेऊन ते फासावर गेले वगैरे वगैरे. अंदमानच्या कारागृहाची माणसं फासावर जायची ना, त्या माणसांना ओरडत भरपटत आणायला लागायचं त्या फाशीच्या स्तंभापर्यंत. ते रडायचे, ते भेटायचे, ते जीवाची भीक मागायचे आणि ते म्हणायचे आम्हाला देऊ नका, आम्हाला फाशी देऊ नका, आम्हाला जगायचंय. त्यांच्या त्या किंकाळ्यांनी सावरकरांनी असं लिहून ठेवलंय, पहाटे जेव्हा फाशी दिली जायची तेव्हा त्यांना जे ओरडत आणायचे, त्यांना जे फरफटत आणायचे, त्यांच्या त्या किंकाळ्यांनी मी जागा व्हायचो आणि माझ्या समोर आठवड्यात 2 वेळा 3 कैद्यांना फाशी दिली जायची. इथे बसून नाही करणार आहे सावरकर काय असतात. म्हणून मी आवाहन केलं होतं जेव्हा त्याला भारत जोडो यात्रा काढली ना त्याची, तेव्हा मी अंदमानमध्ये होतो आणि त्याला म्हणालो होतो, सोशल मीडियाद्वारे मी ते आवाहन केलं होतं. म्हटलं की भारत जोडो यात्रा अंदमानपर्यंत घेऊन ये, तुला समज नसेल तर तुझ्या येण्या जाण्याचा खर्च आम्ही करतो, 4 दिवस तुला त्या सेल्युलर जेलमध्ये ठेवतो, मग तुला कळेल सावरकर काय असतात. कल्पना करा, आपल्या समोर आठवड्यातनं 2 वेळा 3 जणांना फाशी दिली जाते. ती माणसं रडतायत, भेटतायत, फरफटत येत आहेत आणि ती फाशी दिलेली जी त्यांची प्रेत आहे, ती प्रेत त्याच्यावरती अग्निसंस्कार केला जात नाहीये, ती प्रेत तशीच काढली जात आहेत आणि तशीच ती काढलेली प्रेत सावरकरांच्याच कोठडीसमोर टाकून दिली जात आहेत. अंदमानमध्ये वातावरण इतकं घाणेरडं असतं, कधी पाऊस पडेल कधी ऊन पडेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या प्रेतांमधनं जेव्हा दुर्गंधी सुटायला लागते, ती प्रेत जेव्हा कुजतात, ती प्रेत जेव्हा सडतात आणि त्याची दुर्गंधी वरच्या मजल्यावरच्या सावरकरांच्या कोठडीपर्यंत पोहोचते, तेव्हा कुठे ती प्रेत उचलली जातात. 7 बाय 11ची सावरकरांची कोठडी, तिला वरती 8.5 फुटांवरती एक खिडकी, जिच्यात प्रकाश यायला सुद्धा जागा नाही. ती दुर्गंधी त्या 7 बाय 11च्या कोठडीला जेव्हा व्यापून टाकते, तेव्हा ती प्रेत उचलली जातात आणि ती प्रेत उचलली गेल्यानंतर मग ती प्रेत समोरच्या समुद्रात फेकून दिली जातात. कालची दुर्गंधी जाते न जाते तो 3 दिवस संपलेले असतात आणि 3 दिवसानंतर पुन्हा 3 माणसांना सावरकरांच्या कोठडीसमोर फाशीला आणलं जातं. हे 11 वर्ष माणूस सहन करतो. त्यांनी माफी मागितली म्हणणं सोपं आहे, पण हे समजून घेणं अवघड आहे. हे नाही कळत अनेकांना. कार्यक्रम संपल्यानंतर इथे सावरकर साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध होते. त्या ठिकाणी मी आले. इथे सुरेख भोजन व्यवस्था होती. सर्व पदार्थ अतिशय रुचकर आणि चविष्ट होते. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.